नमस्कार मंडळी, आज आम्ही इथे जमलेलो आहोत. माझ्या बर्थडेची पार्टी आहे आणि सगळ्यांना पाणीपुरी खायची होती म्हणून मी सगळ्यांसाठी पाणीपुरी घेतली. तर आपण बघूया, चला. या दोघींना काही काम नाहीये म्हणून ते पुरेपुरेच काम करतायत. पण एकदम हे साखर इकडे मी इथे पाणी बनवलंय पण त्या पाण्यामध्ये साखर कमी पडली. त्यामुळे आम्ही गिरीशला साखर घेऊन बोलतो. थँक्यू गिरीश. साखर कुठे? साखर आहे बघा इथे. ठिकाणी विशाखा आणि साक्षी महत्त्वाचं काम करतायत. ते आहे की कांदा चिरणे किंवा कापणे. त्यामध्ये आता वाद होऊ शकतात आणि त्यानंतर महत्त्वाचं काम या दोघी करू राहिल्यात, जे की खायची पाणीपुरी. त्या खूप कष्टाचं काम आहे. इकडे पण आहे आपल्याकडे एक मेंबर. हाय वैष्णवी. ठिकाणी आपल्या सोबत आहे श्वेता भोसले. श्वेता, कसं वाटतंय तुम्हाला? हाय सर, मला खूप छान वाटतंय. रोहिणी खूप दिवसानंतर पार्टी दिली आहे. मागच्या वेळेस पाणीपुरीची पार्टी केली होती पण त्यावेळेस मी नव्हते. आता माझ्या नशिबाने मिळाली. तुम्ही सुट्टी नाही ना दिली म्हणून. आज एक तर या ठिकाणी तुम्ही मैद्याची पाणीपुरी खातायत की आट्याची? आता नवीन मार्केटमध्ये निघलंय. कशाची आहे? रव्याची. सॉरी रव्याची पाणीपुरी की ऋतुजा शिंदे आहे. ऋतुजा प्लेट घेऊन बसली पण तिला कोणी पाणीपुरी देत नाही. असं काही नाहीये. मागच्या वेळेस सगळे घेत होते, मला काहीच भेटलं नाही. त्यापेक्षा आधीच मी प्लेट घेऊन बसली. डायरेक्टर मॅडम आहेत. मॅडम प्लीज बोला. मागच्या वेळेसही भेटलं मला, ह्या वेळेसही खाणार आहे. मॅडम फक्त खुर्चीवर बसलेले आहेत. नाही, मी पुऱ्या फोडल्यात, नुसते खुर्चीवर नाही बसले. पुऱ्या फोडून ठेवल्यात. आम्ही वाट बघतात कधी पाणी रेडी. यांनी खूप कष्टाचं काम केलं, जे की कांदा कापायचंय. तर कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटलं. आता मी खूप सारं खाणार आहे. कुठेच कांदा नाही देणार. मागच्या वेळेस तुम्ही खूप कांदा घालला होता ओढून. सगळ्यांना दिले होते पुऱ्या मी. रुही मॅडमचा आदेश आलाय की खायला घ्या. श्वेता, उठ लवकर तिथून. असं बसले राहशील तर झालं मग. हे मला पण द्या, चला आता. आणि ते माईक ठेव जरा एका कोपऱ्यात. असं सारखं खा. साक्षी, ही पाणीपुरी दुसरी पाणीपुरी आहे आणि एकदम मस्त आहे. या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने अनुष्काचे मनपूर्वक आभार. अनुष्कासाठी एकदम जोरदार टाळ्या. सगळे खाण्यामध्ये बिझी आहेत त्यामुळे कोणी टाळ्या वाजवत नाहीये. सो थँक्यू. प्राजक्ताकडे लक्ष द्या. प्राजक्ता पटापटा खाते कॉम्पिटिशन मध्ये. शनी भांडणं होऊ शकते पाणीपुरी. आम्ही एकदम बाजारात आलेलो आहोत. तुम्हाला धक्काबुक्की सुरू झालेली आहे. चाळीतली पाणीपुरी आहे ही. बेस्ट फ्रेंड पासून कधी वैरी होतील सांगता येणार नाही पाणीपुरीच्या नादामध्ये. आपण बघू शकतो की आता आमचे टीम मेंबर कसे करून गेले तर राहणार बघा जरा. आणि हे 3 व्यक्ती जे आहेत त्यांना असं होतं की आम्हाला भेटली नाही म्हणून आम्ही म्हणलं की जाऊ द्या खाऊ द्या त्यांना. आणि त्यानंतर आम्ही खातो. आता जे उरलंय शेव नाही आमच्याकडे. आता तुम्ही आमचं दुःख समजू शकता. कांदा पण ऑलमोस्ट संपत आलाय पण बुंदी आहे तर बुंदी सोबत खातोय. तर पण मजा राहिली. अनुष्काचं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी. पाणीपुरी खातोय आणि ते तुम्हाला वाटतं डबे खाऊ राहिले. त्यांचं खाऊन झाल्यानंतर परत ते खाऊ राहिले त्यांचे डबे. असं काही नाहीये. पोट आहे की गोदाम आहे? पोट आहे की गोदाम हे कळत नाही मला पण. आता इट्स ओके. पोरी बघा केवढ्या बारीक दिसतात. बघितलं केवढं म्हणतात. काय बोलू शकता? काही पण बोला सर, तुम्हाला वाटन ते. नाही झालं, मन भरलं आता आमचं पाणीपुरी खाऊन खूपच. मॅम, तुम्ही खूप मग्न आहात. मी खाण्यात मग नाही, मला भेटले नाही मगाशी. मग तुम्ही उरलं सुरलं खाताय का आता? खावं लागेल उरलं सुरलं. बाकी सगळ्यांनी खाल्लंय. अन्नाचा अपमान वगैरे उरलं तर व्हॉट इज दिस श्वेता? फूड इज फूड. भेटत नाही कोणाला श्वेता. व्हेरी सॅड. एकंदरीत तिथं आता सरांची पाणीपुरी संपलेली आहे त्याच्यामुळे सर आता यांच्याकडे टिफिन खायला आले. सर डायरेक्ट सांगा ना संपली आहे तिकडची पाणीपुरी म्हणून इथं आलाय.